नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण प्रवास करणार आहोत कल्याण ते अलिबाग। अर्धा प्रवास हा आपला ट्रेनने असणार आहे, म्हणजे लोकलने, आणि अर्धा प्रवास हा MS आपल्या लालपरीने असणार आहे। त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। कल्याणवरून हे बघू शकता, कल्याण रेल्वे स्थानक कशा प्रकारचं आहे, कशा प्रकारचं कल्याण रेल्वे स्थानक आहे हे बघू शकता। कल्याण स्टेशनवरची गर्दी बघू शकता। तर मित्रांनो, या आपण लोकलने उतरलो तर आपल्याला व्हिडिओ बनवता नाही आला ठाणे स्टेशनवरती। तर आपल्याला कल्याण पासून ठाणे स्टेशन पर्यंतचा व्हिडिओ बनवता नाही आला, कारण खूप गर्दी होती, त्याच्यामुळे आपल्याला व्हिडिओ बनवता नाही आला। आता आपण प्रवास करणार आहोत ठाणेवरून पनवेलसाठी। तर आपण इथून लोकल पकडणार आहोत। फायनली आपण पनवेल रेल्वे स्टेशनवर पोहोचलेला आहे मित्रांनो। आता आपला प्रवास इथून पनवेलच्या बस स्थानकावरून होणार आहे पनवेल ते अलिबाग। अशा प्रकारचं पनवेलचं बस स्थानक आहे, बघू शकता कशा प्रकारे, सॉरी रेल्वे स्टेशन आहे अशा प्रकारे। मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत पनवेलच्या बस स्थानकावरती। तर माझ्या मागे बघू शकता तुम्ही पनवेलचं बस स्थानक। तर आपण आता इथून पनवेलवरून अलिबागसाठी प्रवास करणार आहोत। तर आपल्याला अजून किती वेळ लागेल माहिती नाही, पण आता इथून बस पकडूया आणि अलिबाग पर्यंत पोहोचूया। तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला पनवेलचं बस स्थानक दाखवतो। बघू शकता कशा प्रकारचं पनवेलचं बस स्थानक आहे। त्या मस्त असं एकच नंबर मोठं बस स्थानक आहे। आतील बस स्थानक कशा प्रकारचं आहे पनवेलचं बघू शकता। इथं अलिबागची बस लागते, बघू शकता आपल्याला बस लागलेली आहे, पनवेल अलिबाग एक्सप्रेस आहे, त्याच्यात आपण बसणार।
काच थोडा घाण असल्यामुळे आपण जरा तुम्हाला व्हिडिओ नीट दिसणार नाही, त्याच्यामुळे पण मी तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर हे होतं शिराढोण गाव. शिराढोणला पोहोचतोय आपण आता. गाडी खूप पळवायला लागलीत. ही ड्रायव्हर दादा आपले आहेत, बघू शकता. खूप पळवायला लागलीत गाडी. एक पुढे एक लालपरी आहे. लालपरीला ओव्हरटेक करतोय आम्ही आता, नीट बघा. तारा गाव आहे, एकच नंबर गाव आहे. कौलारू घर वगैरे. आपटा गाव आलेलं आहे. कुठलं आपटा नाव आहे गावाचं. आपटा गाव आहे. नदी आहे, कुठली आहे माहिती नाही, पण मस्त नदी आहे. कुठली नदी आहे? कुठली नदी आहे? कुठली माहिती नाही. इथे गाव, इथे गाव आहे. हा, हे तिथे गाव आलेलं आहे. गावच दिसत नाही याच्यामध्ये. गाडीवरूनच जात आहे डायरेक्ट पुलावरून, त्याच्यामुळे गावच दिसत नाही. मस्त घर आहेत हा गावातले, एकच नंबर. मी मराठवाड्यातला असल्यामुळे मला इकडचं जरा वेगळं वाटतं त्याच्यामुळे. एकच नंबर नेचरचा व्ह्यू दिसतोय, डोंगर वगैरे मस्त पैकी. नुसते हॉटेलच हॉटेल आहेत या रोडला. हॉटेल भरपूर आहेत. करणखोप. करणखोप गाव आहे. करणखोप आपल्या बसला स्टॉपच नाही, डायरेक्ट तिकडे थांबणार आहे, जाऊन अलिबागला जाऊन थांबणार आहे डायरेक्ट. ते ब्रिज आहे तिकडे, नुसते ब्रिज, गावच दिसत नाही कुठं. कधी आले कधी. हा, एक गाव आहे. कुठला रोड गेला ना. हा माहिती. आपण नुसतं नद्यांचं गटार करून टाकले सगळ्या साईडला महाराष्ट्रामध्ये. कुठलं गाव आहे का माहिती, ते नाही वाटतं काही. नावच दिसत नाही गावाला.
टॅगोर रेल्वे बघू शकता, रूळ पटरी स्टेशन असेल काय. तर आपले आता बसने टर्न घेतलेला आहे खाली मुंबई गोवा हायवेवरून खाली. आता आपली गाडी आली त्या दिशेने. तर आता हा ब्रिजच्या खालून जो रोड जातो अलिबाग मुरुड आणि वडखळ हा जातो अलिबाग. वडखळ वाहतूक शाखा. हा रोड कुठे जाते वडखळ. हा सरळ अलिबाग. नॅशनल हायवे वरून आपण आता आलो अलिबागच्या रोडला. तर आपला आता छोटा रोड आहे जरा. मोठी कंपनी आहे स्टीलची JSW फेमस कंपनी अलिबाग रोडला आहे. मोठी कंपनी दिसते, खूपच मोठी दिसते. बघा किती मोठं गोडाऊन आहे. JSW स्टील कंपनी. JSW खूपच मोठी कंपनी आहे. कुठली नदी आहे माहिती नाही पण खूपच मोठी दिसते. बघू शकता तिकडं रूळ पटरी पण आहे ट्रेनची. एकच नंबर नदी आहे पण खूप घाण दिसते. खूप मोठी नदी आहे. कुठली नदी आहे तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा. JSW स्टील कंपनीच्या बाजूला आहे अलिबागला जाताना. एकच नंबर दिसते व्ह्यू तर. ग्रामपंचायत शाळा. नावच नाही दिसलं अजून. पोयनाड गावाचं नाव दिसते. ट्राफिक नाही काय माहिती याच्यामध्ये. बघू शकता अरे बाजारमुळे ट्रॅफिक आहे आज. बाजार काय दिसत नाही कुठे. पनवेल अलिबाग. सातारा.
नाही गाडीला. ॲक्सिडेंट झाला काय झालं काय सांग लागेल. लगेच घरी जाऊ. गाड्या बघा गाड्या मागे थांबा. तर मित्रांनो आपण पोचलेलो आहोत सध्या अलिबाग बस स्थानकावरती. तर आपला प्रवास हा आता इथंच संपतोय. तर तुम्हाला दाखवणार आहे जाता जाता अलिबाग बस स्थानकाचे दृश्य. हे बघू शकता अलिबाग बस स्थानक कशा प्रकारचं आहे. इकडं बोरिवली वसई ठाणे बस लागतात. तर बघू शकता कशा प्रकारचं बस स्थानक आहे. आणि व्हिडिओ आवडला चॅनलला